नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 4 मापन महत्त्वमापन उपघटक 20 दिनदर्शिका स्वाध्याय 20.1 प्रश्न पहिला. सन 2010ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? मित्रांनो, आता प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला आणि शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. मग आता सप्टेंबर महिन्यामध्ये आता ह्या दोघांमधलं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, म्हणजे किती दिवस होतात ते. मग आता 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो, मग आता 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन. मग आता आपल्याला 26 जानेवारीपासून 5 सप्टेंबरपर्यंतचे दिवस मोजावे लागतील. मित्रांनो, 26 जानेवारीनंतर जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस राहतात? तर 26 नंतर 27, 28, 29, 30 आणि 31. जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 5 दिवस. आपल्याला सगळे दिवस मोजायचे आहेत. जानेवारी महिन्यामध्ये एकूण आहेत 5 दिवस. त्यानंतर फेब्रुवारी महिना असतो. आता हे 2010 वर्ष आहे, म्हणजे हे लीप वर्ष नाही आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतील. फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस. त्यानंतर मार्च महिना 31 दिवस. एप्रिल महिन्याचे 30 दिवस. त्यानंतर मे महिन्याचे पुन्हा 31 दिवस. जून महिना 30 दिवस. जुलै महिन्याचे 31 दिवस. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पुन्हा 31 दिवस आणि सप्टेंबर महिना. सप्टेंबर 5 आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यातले 5 दिवस. आणि मित्रांनो, हे सगळे दिवस जर आपण मोजले, म्हणजे 5 अधिक 28, 31, 30, 31, 30, 31, 31 आणि 5 या सगळ्या दिवसांच्या वारांची जर आपण बेरीज केली तर ती होते 222. मित्रांनो, सगळ्यांची बेरीज तुम्ही करून बघा, 222 होणार. मग आता 222 झाले, आपल्याला काय करायचं आहे? दर 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणून आपण काय करणार? भागिले 7 करणार. मग आता या ठिकाणी मी भागाकार करून दाखवतो. 222 भागिले जर आपण 7 केलं, 7 त्रिक 21, बाकी उरली 1, वरून घेतले 2, 7 1 7, बाकी पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 5 उरली. मित्रांनो, आता हे जे 5 उरलेत ना, बाकी जी 5 उरली, तर आपल्याला काय करायचं आहे? 26 जानेवारीनंतर या ठिकाणी 5 दिवस पुढे मोजायचे. आता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कधी होता? तर मंगळवारी होता, बरोबर. मंगळवारी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन होता, हे या ठिकाणी समजून घ्या. मंगळवार नंतर आता ही जी बाकी आहेत तेवढे 5 दिवस आपण पुढे मोजणार. मग मंगळवारनंतर आपण पहिला वार घेऊया. मंगळवारनंतर पहिला वार बुधवार. त्यानंतर दुसरा वार, कारण की बाकी एवढे दिवस मोजायचे, दुसरा वार गुरुवार. तिसरा वार शुक्रवार. चौथा वार शनिवार आणि 5वा वार गुरुवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि शनिवारनंतर या ठिकाणी मित्रांनो रविवार येणार. आणि हे आपलं असेल उत्तर. मित्रांनो, त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? तर शिक्षक दिन असणार आहे रविवारी. मित्रांनो, ही मिस्टेक झाली. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, शनिवारानंतर रविवार आला, आपलं उत्तर आलं रविवारी. मित्रांनो, समजून घ्या, आपण काय केलंय? 26 जानेवारीपासून तर 5 सप्टेंबरपर्यंतचे सगळे दिवस मोजून घेतले, ते दिवस झाले 222. आता दर 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणून आपण भागिले 7 केलं, तर बाकी 5 उरली. मग आता 5 सप्टेंबरला या ठिकाणी मंगळवार होता. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन जो आहे तो या ठिकाणी मंगळवारी होता, म्हणून आपण मंगळवार नंतर 5 दिवस पुढे गेलो. तर मंगळवार नंतर 1 दिवस झाला बुधवार,
2 दिवस झाला, गुरुवार 3 दिवस झाला, शुक्रवार 4 दिवस झाला, शनिवार आणि 5वा दिवस रविवार. म्हणजे त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल तर रविवारी असेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 2. तारखेप्रमाणे हर्षिताचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा करता येतो. 2000 साली तिने 7वा वाढदिवस साजरा केला तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला? मित्रांनो 2016 साली, बघा आता 2016 साली हर्षिताचा 7वा वाढदिवस साजरा झाला. मग तिचा वाढदिवस दर 4 वर्षांनी साजरा केला जातो. म्हणजे थोडक्यात तिचा वाढदिवस जो आहे तो लीप वर्ष जे आहे त्या लीप वर्षी तिचा वाढदिवस येतो. लीप वर्ष म्हणजे कोणतं तर ज्या वर्षाच्या संख्येला 4ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो लीप वर्ष म्हणतो. म्हणजे 2016 असेल, 2012 असेल, 2008 असेल, 2004 असेल, 2000 असेल, हे लीप वर्ष आहे. मग आता तिचा 7वा वाढदिवस 2016 साली झाला. म्हणजे 7 गुणिले आपण जर 4 केलं तर 7 चोक 28. म्हणजे किती झाले 7 चोक 28. म्हणजे आपण काय करणार 2016 मधून 28 वजा करणार. मग आता 6तनं 8 जाऊ शकत नाही, एकाकडनं हातचा घेतला, एकाच्या जागी 0 आणि या ठिकाणी झाले 16. 16तनं 8 गेले, खाली राहिले 8. 0तून पुन्हा 2 जाऊ शकत नाही, मग ह्या 0कडनं हातचा, पुन्हा 2कडनं, 2च्या जागी 1, या ठिकाणी 10, पुन्हा वर झाले 9, पुन्हा 10, 10तून 2 गेले, 8 राहिले, 9शी 9 आणि 1शी 1988. आणि फेब्रुवारी महिना आहे, कारण की लीप वर्ष म्हटल्यानंतर फेब्रुवारी महिना असणार. आणि या ठिकाणी दरवर्षांनीच मग ती तारीखसुद्धा कोणती असणार आहे, तारीख असणार आहे 29 फेब्रुवारी 1988. तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला 29 फेब्रुवारी 1988. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 29 फेब्रुवारी 1988. मित्रांनो आपण काय केलं 2016 मधून तिचा 7वा वाढदिवस होता म्हणून दर 4 वर्षांनी वाढदिवस येतो म्हणून 7 गुणिले 4 7 चोक 28. 2016 मधून 28 कमी केले, उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. आदित्यचा जन्म 14 जुलै 2001ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार होता? मित्रांनो सोपा प्रश्न आहे. आदित्यचा जन्म आहे 14 जुलै 2001 साली आणि त्या दिवशी वार होता शनिवार. मित्रांनो 2000 हे लीप वर्ष नाही आहे. मग आता एक नियम लक्षात असू द्यायचा, ज्या वर्षी लीप वर्ष नसेल त्या वर्षी आपण एका दिवसाने पुढे जाणार. म्हणजे 2001 साली शनिवारी वाढदिवस असेल तर 2002 साली तो वाढदिवस रविवारी येणार. मग या पद्धतीनं आपण 8व्या वाढदिवसापर्यंत जाणार आहोत. आता 14 जुलै 2001 शनिवार या दिवशी आहे जन्म. मित्रांनो जन्मानंतर 1 वर्षाने पहिला वाढदिवस येतो, बरोबर आहे. मग आता 2002 साली जो वाढदिवस येणार आहे, या वर्षी लीप वर्ष नाही आहे म्हणून 1 दिवस आपण पुढे जाणार. 2002 सालचा वाढदिवस येणार रविवारी आणि रविवारी असेल मित्रांनो पहिला वाढदिवस. त्यानंतर 2003 साली येणार रविवारनंतर सोमवार आणि दुसरा वाढदिवस. त्यानंतर 2004 साली येणार मंगळवारी या ठिकाणी तिसरा वाढदिवस. हां मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, कारण की 2004 साल हे लीप वर्ष आहे म्हणून या ठिकाणी 1 दिवस सोडून द्यायचा. म्हणजे सोमवारनंतर मंगळवार सोडून द्यायचा आणि या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल बुधवार. म्हणजे 2004 साली जो वाढदिवस असणार आहे तो बुधवारी असणार आहे, तिसरा वाढदिवस. त्यानंतर पुन्हा 2005 साली बुधवारनंतर गुरुवारी असेल चौथा वाढदिवस. त्यानंतर 2006 साली शुक्रवार असेल आणि त्या दिवशी असेल 5वा वाढदिवस. त्यानंतर 2007 साली शुक्रवारनंतर शनिवार 6वा वाढदिवस. आपल्याला 8व्या वाढदिवसापर्यंत जायचं आहे. त्यानंतर 2008 साली मित्रांनो हे लीप वर्ष आलं. त्यानंतर शनिवारानंतर 1 वार सोडून देणार, रविवार सोडून दिला आणि या ठिकाणी आला सोमवार आणि 7वा वाढदिवस. आणि आता आपण जातोय शेवटच्या 8व्या वाढदिवसाला. 2009 साल आहे, सोमवारनंतर येणार मंगळवार आणि मंगळवारी मित्रांनो या ठिकाणी 8वा वाढदिवस असेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मित्रांनो लक्षात आलेलं असेल, ज्या वर्षी लीप वर्ष नाही आहे त्या वर्षी 1 दिवसाने आपण पुढे जाणार आणि ज्या वर्षी लीप वर्ष असतं त्या वर्षी आपण काय करणार 1 वार सोडून पुढचा वार घेणार. म्हणजे 2004 साली लीप वर्ष आहे
म्हणून सोमवारनंतर आपण मंगळवार सोडून दिला आणि बुधवारी वाढदिवस आला तिसरा. मग त्या पद्धतीनं 2009 साली मंगळवारी 8वा वाढदिवस आला, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4, बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? मित्रांनो, आता बालिका दिन आणि प्रजासत्ताक दिन आपल्याला दोनही माहिती असले पाहिजे. तर सुरुवातीला आपण घेऊयात बालिका दिन. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 3 जानेवारीला असतो बालिका दिन. आणि 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. मग आता या दोघांमधलं अंतर किती आहे थोडक्यात? मग 3 जानेवारीनंतर किती दिवस म्हणजे 26 जानेवारी? तर आपण करू शकतो ना, 26 जानेवारीमधून आपण 3 दिवस वजा केले म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 23 दिवस. म्हणजे 3 जानेवारीनंतर 23 दिवसांनी, म्हणजे 3 अधिक 23 केलं तर 26 जानेवारी येतं. म्हणजे 23 दिवसानंतर, 3 जानेवारीनंतर 23 दिवसांनी काय असतो? प्रजासत्ताक दिन असतो. आपलं उत्तर आले 23. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5, 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. 12 ऑगस्ट 2017ला शनिवार आहे. 12 ऑगस्ट 2017 रोजी आहे शनिवार. तर आपल्याला विचारले त्या महिन्यात पुढीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? मित्रांनो, ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 31. मग ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार, 1, 2, 3 तारखेचे वार काय येतात? 5 वेळेस येतात. कोणते वार 5 वेळेस येतात? तर ऑगस्ट महिन्यामध्ये असतात. आता या ठिकाणी मी लिहून घेतो 31 दिवस. ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस असतात. ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळेस येतात. मग आता आपल्याला 12 ऑगस्टच्या पाठीमागं 1, 2, 3 तारखेपर्यंत जायचं. मित्रांनो, 12तनं जर आपण 7 वजा केले ना, तर 12तनं 7 वजा केल्यानंतर खाली राहतील 5, कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. मग आता या ठिकाणी 12तून 7 वजा केले म्हणजे 5 तारखेला सुद्धा कोणता वार असणार आहे? तर 5 तारखेला सुद्धा शनिवारच असणार आहे, हे समजून घ्या. किंवा आपण पाठीमागे पण येऊ शकतो. त्यानंतर मग आता 5 तारखेला शनिवार असेल तर 4 तारखेला कोणता वार असणार आहे? शनिवारच्या पाठीमागचा वार आहे शुक्रवार. त्यानंतर 3 तारखेला कोणता वार असेल? तर 3 तारखेला असेल गुरुवार. त्यानंतर 2 तारखेला असेल बुधवार आणि 1 तारखेला असेल मंगळवार. म्हणजे मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस, मग 1, 2 आणि 3 या तारखेचे जे वार आहेत ते वार 5 वेळा येणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे वार आपल्याला प्रत्येकी 5 वेळेस बघायला भेटतील. तर कोणते वार 5 वेळेस बघायला येतील? तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. या ठिकाणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. प्रश्न नंबर 6, चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. 3 ऑगस्ट 2000ला बुधवारी चैतालीचा जन्म झालेला आहे. तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? बघा किती आपण ॲक्युरेट सांगू शकतो जर आपण नियमानुसार गणित सोडवलं तर. आता चैतालीचा जन्म आहे 3 ऑगस्ट 2000 सालचा आणि त्या दिवशी आहे बुधवार. मित्रांनो, हा आहे तिचा जन्म. मग जन्मानंतर 1 वर्षाने येईल तिचा पहिला वाढदिवस. मग आता 2000 साली तिचा जन्म आहे, तर मित्रांनो 2001 साली आता ज्या वर्षी लीप वर्ष नसतं त्या वर्षी आपण 1 दिवस पुढे जातो. म्हणजे 2000 हे 2001 हे लीप वर्ष नाही आहे, म्हणून आपण काय करणार या ठिकाणी बुधवारनंतर गुरुवारी म्हणजे 1 दिवस पुढे जाणार. म्हणजे 2001 साली तिचा वाढदिवस कधी येणार आहे? तर तो येणार आहे गुरुवारी
आणि गुरुवारी तिचा वाढदिवस असेल पहिला. त्यानंतर 2002 साली तिचा वाढदिवस असेल, हे पण लीप वर्ष नाही, गुरुवारानंतर शुक्रवारी दुसरा वाढदिवस. त्यानंतर 2003 साली तिचा वाढदिवस शनिवारी असेल आणि तो असेल तिसरा वाढदिवस. त्यानंतर 2004 साली, आता मित्रांनो 4 साल हे लीप वर्ष आहे, मग शनिवारनंतर रविवार सोडून द्यायचा आणि सोमवारी असेल चौथा वाढदिवस. त्यानंतर 2005 साली सोमवारनंतर मंगळवारी असेल 5वा वाढदिवस. त्यानंतर 2006 साली असेल बुधवार आणि त्या दिवशी असेल 6वा वाढदिवस. 2007 साली असेल बुधवारनंतर गुरुवार आणि तो असेल 7वा वाढदिवस. त्यानंतर 2008 साली मित्रांनो, आता गुरुवारानंतर 8 साल लीप वर्ष आहे म्हणून एक वार सोडून द्यायचा. गुरुवारानंतर शुक्रवार सोडून दिला आणि मग या ठिकाणी शनिवारी असेल 8वा वाढदिवस. त्यानंतर 2009 साली एक दिवस पुढे जाणार, शनिवारानंतर रविवार 9वा वाढदिवस. आणि त्यानंतर 2010 साली असेल मित्रांनो सोमवार आणि 10वा वाढदिवस. म्हणजे चैतालीचा 10वा वाढदिवस कधी आला? सोमवारी आला. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सोमवार. प्रश्न नंबर 7, 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवार येतो, तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 2016 साल पहिला दिवस शुक्रवारी येतो, म्हणजे 1 जानेवारी 2016ला पहिला दिवस येतो शुक्रवारी. मित्रांनो 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये एक नियम दिलेला आहे बघा. ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्या वर्षी शेवटची तारीख, त्या वर्षातली शेवटची तारीख एक दिवस पुढे येते. आणि लीप वर्ष नसेल तर 1 तारखेला जो वार असतो तोच वार शेवटच्या दिवशी असतो, म्हणजे 31 जानेवारीला असतो. आता 2016 साल हे लीप वर्ष आहे म्हणून आपल्याला एक दिवस पुढे जायचे, म्हणजे 31 डिसेंबरला एक दिवस आपण पुढे जाणार. 31 डिसेंबर 2016ला शुक्रवार ऐवजी असेल शनिवार. बघा आपण डायरेक्ट ॲक्युरेट या ठिकाणी आलो. 1 जानेवारी 2016 नंतर 31 डिसेंबर 2016ला शनिवार असणार आहे. आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये 6 नंबरचा नियम मित्रांनो अभ्यासा, म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल. आता 31 तारखेनंतर तारीख किती येणार? पुढची तारीख येणार 1. डिसेंबरनंतर महिना किती येणार? जानेवारी. आणि 2016 सालनंतर येणार 2017 साल. आणि शनिवारनंतर कोणता वार येणार? तर शनिवारनंतर येणार रविवार. मित्रांनो आपला प्रश्न पुढे आहे आणखी. 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? आता सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषा दिन आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर मित्रांनो मराठी भाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. मग आता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. मग आता जानेवारी महिन्यातले 1 तारखेला जर रविवार असेल तर जानेवारी महिन्यातले किती दिवस राहिले? जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात, पण मित्रांनो मी या ठिकाणी 1 जानेवारीला रविवार घेतला आहे म्हणून आता जानेवारी महिन्यातले दिवस राहिले खाली 30. बरोबर. 1 जानेवारीला रविवार आहे तर 1 जानेवारीनंतर जानेवारी महिन्यामध्ये 30 दिवस राहिले आणि फेब्रुवारी महिन्यातले आपल्याला दिवस घ्यायचे 27. फेब्रुवारी महिन्याचे 27 दिवस. मग असे दिवस किती होणार? 3 आणि 2 5 57 दिवस. मग आता आपला एक नियम आहे, दर 7 दिवसांनी तोच वार येतो, म्हणजे 57 भागिले आपण काय करणार? 7 करणार. 7 7 49, 7 8 56. या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला नाही आहे, बाकी 1 उरलेली आहे मित्रांनो. म्हणून रविवारनंतर आपण 1 दिवस पुढे जाणार. बघा जानेवारी महिन्यातले फेब्रुवारी महिन्यातले एकूण दिवस 57. 57 भागिले 7. 7 का केलं? दर 7 दिवसानंतर तोच वार येतो म्हणून भागिले 7. भागाकार 8 आला. भागाकाराचा विषय नाही आहे, बाकी जर उरली तर तेवढे दिवस आपण पुढे जाणार. म्हणजे रविवारनंतर आपण तेवढे दिवस पुढे जाणार आणि पूर्ण भाग जर गेला
तर त्या ठिकाणी आपलं उत्तर रविवारच आलं असतं, पण बाकी एक उरली म्हणून आपल्याला रविवारानंतर एक दिवस पुढे जायचा, तो म्हणजे सोमवार. रविवारानंतर एक दिवस पुढे म्हणजे सोमवार. म्हणजे 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल, तर तो येणार आहे सोमवारी. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? मित्रांनो, प्रश्न नीट वाचा. कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर आता 5 जानेवारीला आहे मंगळवार. जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस असतात मित्रांनो 31 दिवस. जानेवारी महिन्याचे दिवस आहेत 31. आणि आपला एक नियम आहे, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. हा एक आपला नियम आहे. मग आता 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर आपण पाठीमागे जाऊया मित्रांनो. 4 जानेवारीला कोणता वार असेल? मंगळवारच्या अगोदरचा वार असेल सोमवार. त्यानंतर 3 जानेवारीला कोणता वार असेल? सोमवारच्या अगोदर असेल रविवार. त्यानंतर 2 जानेवारीला कोणता वार असेल मित्रांनो? 2 जानेवारीला असेल रविवारच्या अगोदरचा वार शनिवार. आणि 1 जानेवारीला असेल शुक्रवार. म्हणजे मित्रांनो 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख म्हणजे रविवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 वार या ठिकाणी मी पूर्ण लिहितो. शनिवार, रविवार आणि या ठिकाणी शुक्रवार. रविवार, शनिवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख यात हे 3 वार 5 वेळेला येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग आता शुक्रवार 5 वेळेला येईल, शनिवार 5 वेळेला येईल आणि रविवार पण 5 वेळेला येईल. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येणार नाही? तर मित्रांनो हा जो सोमवार आहे ना, तर सोमवार 5 वेळा येणार नाही. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, या पद्धतीनं स्वाध्याय 20.1 आपण कंप्लीट केलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न समजतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.